देखील आदेश त्यांनी या कंपन्यांना दिलेले आहेत। केंद्र शासनाने मध्य पूर्व आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत 7 मार्च 2026 पासून घरगुती व व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीमध्ये पुढील प्रमाणे वाढ केलेली आहे। घरगुती सिलेंडर 852.50 रुपये पासून 912.50 रुपये म्हणजे 60 रुपयाची वाढ आणि व्यावसायिक सिलेंडर जे आहे हे 1720.50 रुपयावरून 114.50 रुपये वाढ केलेली आहे। सद्यस्थितीमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही। राज्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा शिल्लक आहे। राज्यात एलपीजीचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी रिफायनरी मधील एलपीजी दैनिक उत्पादन 9,000 मेट्रिक टनावरून 11,000 मेट्रिक टनापर्यंत वाढविण्यात आले आहे। घरगुती गॅस सिलेंडरवर दिल्या जाणाऱ्या अनुदानाबद्दल मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 75,81,000 लाभार्थ्यांना प्रत्येक वर्षी 3 घरगुती गॅस सिलेंडरचा मोफत पुनर्भरण करण्यात येतं। राज्यामध्ये 17 मार्च 26 रोजी पेट्रोल डिझेलचा साठा पुढील प्रमाणे आहे। पेट्रोल 1,95,579 किलो लीटर, डिझेल 4,55,046 किलो लीटर। राज्यामध्ये पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा शिल्लक असून सुरळीत वितरण सुरू आहे। घरगुती गॅसचा काळा बाजार रोखण्यासाठी राज्य शासनाने अत्यंत कठोर उपाययोजना केल्या आहेत। दिनांक 8 मार्च 2026 रोजीच्या पत्रान्वये सर्व जिल्हाधिकारी यांना जिल्हा स्तरावर दक्षता फिरते पथक स्थापन करून आवश्यक त्या तपासण्या करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। राज्यात त्यांची अंमलबजावणी सुरू झाली आहे। घरगुती गॅसचा अवैध वापर, साठेबाजी व काळा बाजार यासारख्या अनियमितता करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 मधील तरतुदीनुसार कठोर कारवाई करण्यात